नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. संगीता आणि रॉकेट दोघंही आता कला आणि अद्वैतला म्हणत असतात की चला नाचून दाखवा आम्हाला. कला म्हणते की मला नाही येत नाचता. संगीता अद्वैतला म्हणते की तुम्ही नाचून दाखवा. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला पण नाही येत नाचता वगैरे. संगीता म्हणते की असं काय करताय अद्वैतराव, नाचून दाखवा ना. असं म्हटल्यावर आता कला ही संगीताकडे बघू लागते आणि ती विचार करू लागते की मला ही आई का वाटते. ही मला एकदा कले म्हटली आणि त्यानंतर अद्वैतला सुद्धा अद्वैतराव बोलली. संगीता कलाला म्हणते की काय ग, जास्त नाटकं नको करूस. काय सांगितलंय, नाचायला सांगितलंय ना, चल नाच पटकन. संगीता आणि अद्वैत दोघंही आता जागेवर डान्स करू लागतात, कारण रॉकेटने आता गाणं लावलेलं असतं. दोघांना बांधलेलं असतं. बांधलेल्या अवस्थेत त्यांना डान्स करायचा असतो आणि कसंबसं ते डान्स करत असताना नेमका कलाचा पाय अद्वैतच्या पायावर पडतो. अद्वैत म्हणतो की काय चाललंय तुझं, तुला दिसत नाही आहे का. कला म्हणते की तुला दिसत नाही आहे का, मला दिसत नाही आहे ते. आणि चांदेकर, त्यांच्या हातामध्ये तुला बंदूक नाही दिसत आहे का. अद्वैत म्हणतो म्हणून काय तू माझ्या पायावर पाय देणार आहेस का. संगीता त्या दोघांनाही म्हणते की अरे भांडू नका, तुम्हाला नाचायला सांगितलंय ना, नाचा बरं पटकन. मग कला आणि अद्वैत जागेवर डान्स करत असतात. आता कला आणि अद्वैत जागेवर डान्स करत असताना त्या दोघांनाही काही डान्स करता येत नसतो आणि दोघंही एकमेकांच्या अंगावर पडत असतात. तेव्हा अद्वैत संगीताला म्हणतो की झंपक सर ऐका ना, मी काय म्हणतो, डान्स करायचा आहे ना, तर मी एकटा एकटा करू का डान्स, माझा सोलो डान्स करू का, कारण ही माझ्या अंगावर पाय देतीये. कला म्हणते की हां, मलाही काही तुझ्यासोबत डान्स करण्याची इच्छा नाही आहे, मी सुद्धा माझा सोलो डान्स करू शकते. संगीता म्हणते की तेच तर नको आहे ना. कला म्हणते की का, ते का नको आहे. संगीता म्हणते की नाही नाही, जोपर्यंत तुमचे पाय चालणार तोपर्यंत तुमची सासू चालणार. अद्वैत म्हणतो की कोण सासू. त्यावर संगीता म्हणते की काय ऐकलं तुम्ही, सासू ऐकलं का. सासू नाही म्हटले मी, सास बोलले, सास. जोपर्यंत तुमचे पाय चालणार तोपर्यंत माझी सास चालणार. कलाला मात्र आता संगीतावर डाऊट यायला लागलेला असतो, कारण संगीताच्या बोलण्याच्या स्टाईलवरनं मध्ये मध्ये संगीता जे नाव घेत असते त्यावरनं आता कलाला समजलेलं असतं की 100% ही आईच आहे म्हणून. मग कला आता मुद्दामच पडण्याचं नाटक करते, जेणेकरून तिला लागलंय असं ती दाखवते आणि मोठ्याने ओरडते. त्यावेळी सुद्धा संगीता म्हणते की काय ग कले. असं म्हटल्यावर कला आता संगीताकडे बघू लागते आणि कलाचा डाऊट आता कन्फर्म झालेला असतो की नाही, ही आईच आहे. संगीता पुन्हा कलाला म्हणते की बघतीयस काय अशी, चल पटपट नाच. तर इकडे नैना आता राहुलला झोप लागेपर्यंत वाट बघते. आता गाढ झोपेमध्ये असतो. नैना चेक करते आणि विचार करते की नाही, आता मला जावं लागेल. नैना आता राहुल झोपला हे कन्फर्म करते आणि लगेचच तिथून निघून कला आणि अद्वैतच्या रूमकडे येते, कारण तिला चोरी करायचा असतो तो हार. काय मित्रांनो, अजून व्हिडिओला लाईक नाही केलंय, अहो वाट कसली बघताय, लगेच व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे तुम्हालाही माहिती आहे आणि सोबतच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करणार हे आम्हाला माहिती आहे. धन्यवाद. इकडे कला आणि अद्वैत दोघंही नाचत असतात. जागेवर डान्स करत असताना त्यांची डोकीही आदळत असतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काय करतेस तू. अद्वैत म्हणतो की डोक्यावर डोकं काय आपटतीयस, अशामुळे माझी बुद्धी तुझ्यात येईल आणि तुझा चक्रमपणा माझ्यात येईल ना. तेव्हा कला म्हणते की असं जर झालं ना तर बरंच होईल. त्यावेळी कला मात्र मनामध्ये म्हणत असते की अद्वैतराव, आता तुमची सासूबाई तुमची आणि माझी गाठ आता पक्की करायला बसल्यात, त्याच्यामुळे त्या काय आता ऐकणार नाही. संगीता पुन्हा आवाज देते की नाचताय की नाही आता. कला म्हणते की हो नाचतोय हो. आणि मग कला आणि अद्वैत पुन्हा नाचायला सुरुवात करतात. कला आणि अद्वैत पुन्हा आता नाचायला सुरुवात करतात. तेव्हा मात्र कलाचे केस उडत असतात आणि अद्वैतच्या नाकात जात असतात. त्यामुळे अद्वैत तिला म्हणतो की काय करतेस तू, तुला नीट नाचताही येत नाही का, सगळे केस माझ्या नाकात येत आहे ना. त्यावर कला म्हणते की आता मी काय करू, मग तुला कुठली गोष्ट धडाची करताच येत नाही का ग. संगीता त्या दोघांनाही म्हणते की काय चाललंय तुमचं, तुम्ही नाचायचे का थांबले. कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत तू फक्त आणि फक्त कंप्लेंटच कर माझी, नाच आता. असं म्हटल्यावर आता पुन्हा एकदा कला आणि अद्वैत नाचू लागतात आणि अद्वैत दोघंही एकमेकांना धक्के मारत नाचत असतात. कला ही मुद्दाम अद्वैतला धक्के देत असते, त्यामुळे अद्वैतही काही कमी नसतो आणि तो तिच्या कमरेला चिमटा काढतो. कला ओरडते आणि म्हणते की हा मला चिमटा काढला याने. संगीता म्हणते की हो हो तेच तर हवंय मला. कला म्हणते की काय. संगीता म्हणते की काही नाही, चिमटे काढा चिमटे एकमेकांना, चला नाचा नाचा. असं म्हणून संगीता पुन्हा त्या दोघांना नाचायला सांगते.
संगीता आणि कला पुन्हा एकदा अद्वैत आणि कलाला नाचायला सांगतात. पुन्हा एकदा कला आणि अद्वैत नाचत असतात त्या एवढ्याशा जागेमध्ये, आणि त्यामध्ये त्यांची भांडणंही अमाप असतात. दोघंही एकमेकांवर ब्लेम करत असतात की तू मला लुटतीयेस, तुला नीट नाचता येत नाहीये, तू असंच करते, तू तसंच करते. हेच त्या दोघांचं चालू असतं. दोघांची भांडणंच चालू असतात. जेव्हा ते दोघं जण नाचत असतात तेव्हा संगीता आणि रॉकेट सुद्धा नाचण्याचा आनंद घेत असतात. आता त्याच वेळी नैना तिथे येते. नैना बघते तर काय की 2 माणसं कला आणि अद्वैतच्या जवळ उभे आहेत, आणि एवढंच काय तर कला आणि अद्वैतला त्यांनी बांधूनही टाकलंय. कला आणि अद्वैतला ह्या लोकांनी का बांधून टाकलं असेल? नैना आता ओरडायला लागते, परंतु विचार करते की नाही नैना, तुला याच गोष्टीचा फायदा करून घ्यायचा आता या गोष्टीचा फायदा करून स्वतःला तुला जी गोष्ट हवी आहे ना ती गोष्ट मिळव. आता काहीही करून या चोरांची शिडी करून का होईना मी तो हार मिळवणारच. संगीता अद्वैतला म्हणत असते की चिमटे काढ तिला. तर अद्वैत लगेचच तिला चिमटे काढत असतो. कला म्हणते की तू मला चिमटे काय काढतोयस? अद्वैत म्हणतो की त्यांनी सांगितलं म्हणून काढतोय. कला म्हणते की आता काय तू त्यांचं सगळं ऐकणारच? संगीता कला आणि अद्वैतला म्हणते की नाचा, आणि चिमटे नाही काढू शकत का एकमेकांना? नवरा बायको आहात ना तुम्ही, काढा एकमेकांना चिमटे, असं संगीता त्या दोघांनाही सांगते. मग ते दोघं पुन्हा एकदा नाचायला सुरुवात करतात. त्यांच्यासोबत संगीता आणि रॉकेट देखील नाचत असतात. नैना हा सगळा प्रकार बाहेरून बघत असते. नैना विचार करते की ही बाई कोण आहे? नैना विचार करत असते त्याच वेळी संगीताचं तोंड आता नैनाकडे झालेलं असतं, आणि नेमकी संगीताने जी खोटी मिशी लावलेली असते ती मिशी आता खाली येते. त्यातून नैनाला कळतं की अरे ही तर मम्मा आहे. ओ गॉड, हे मम्माचं काय चाललंय? आणि कुठला हा अवतार त्यांनी घेतलाय? आणि तिच्यासोबत कोण आहे? हा रॉकेट आहे वाटतं. काय करते ही मम्मा? मम्माला काही कळतं की नाही? हा असा बालिशपणा ना तर फक्त माझी मम्माच करू शकते. आणि असं कोण वागतं लहान मुलांसारखं? आता हिच्यामुळे मला माझं कामही करता येणार नाही, मला आतमध्येही जाता नाही येणार. आणि तेवढ्यामध्ये आता जर राहुल उठला तर राहुल माझा शोधत इथपर्यंत येईल. आता काय करू मी? माझं काम कसं करू? कारण मला जर काम करायचं आहे तर ते आजच करायचं आहे. मला उद्यावर ढकलून नाही चालणार. कारण तो हार सरोज मामीने कमीत कमी दिवसांसाठी दिलाय. डिझायनिंग पूर्ण झाल्यावर तो हार पुन्हा एकदा सरोज मामी तिच्या ताब्यात घेईल, आणि सरोज मामीकडनं तो हार चोरणं मला शक्य होणार नाही. त्यामुळे आता मला काही करून कलाच्याच रूममधून तो हार चोरायला लागेल. त्यानंतर आता संगीता कला आणि अद्वैतला नाचायला सांगत असते. अचानक गाणं बंद होतं. संगीता म्हणते की काय, गाणं का बंद झालं असं अचानक? त्यावर रॉकेट म्हणतो की अगं गाणं संपलंय. असं म्हटल्यावर संगीता म्हणते की ठीक आहे. कला आणि अद्वैतला गाणं संपल्यामुळे जरा आनंद झालेला असतो, त्यामुळे का होईना त्यांचा आता डान्स बंद झालेला असतो. मग कला आणि अद्वैत दोघंही आता तसेच बेडवर बसून घेतात. दोघंही बेडवर बसल्यावर रॉकेटला मात्र फार तहान लागलेली असते, कारण तोही नाचून थकलेला असतो. तिथे अद्वैतचा ग्लास असतो, आणि त्या ग्लासनेच रॉकेट पाणी पित असतो. त्यामुळे अद्वैत म्हणतो की तो माझा ग्लास आहे, माझ्या ग्लासने का पाणी पितोय? तर कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, आता इथे सुद्धा तू माझं मी करणार आहेस का? अरे किती स्वार्थी आहेस तू. निदान घरी आलेल्या पाहुण्यांना तरी व्यवस्थित पाणी पिऊ दे. अद्वैत म्हणतो की अगं पण बघ ना, तोंड लावून पाणी पितो तो. मग कला आता रॉकेटला सांगते की ऐका ना चंप्या दादा, प्लीज तोंड लावून पाणी पिऊ नका, ते नाही आवडत अद्वैतला. रॉकेट मग संगीतालाही पाणी देतो आणि म्हणतो की झंप्या दादा, अहो तुम्ही दमला असाल नाचून, घ्या पाणी घ्या. तेव्हा संगीता म्हणते की नाही नको मला पाणी वगैरे, कारण पाणी पिल्यावर माझी मिशी ओली होईल ना. अद्वैत म्हणतो की नाही बरोबर आहे. नैना हळूच आता घराच्या बाहेर गेलेली असते, आणि तिने आता सगळ्या चांदेकरांच्या लाईट्स घालवलेल्या असतात. लाईट्स गेल्यामुळे सगळीकडे अंधार झालेला असतो. कला, अद्वैत, संगीता आणि रॉकेट सगळेजण घाबरतात, आणि रॉकेट म्हणत असतो की झंप्याबाई आता लाईट गेली आहे, आता काय करायचं आपण? नैनाने लाईट्स घालवलेल्या असतात. नैना विचार करत असते. नैना म्हणत असते की घ्या आता चांदेकरांच्या लाईट्स तर तशाही मी घालवलाय. आता मला जे काही करायचं आहे ते मी अंधारातच करेन, ज्यामुळे कोणाला डाऊटही येणार नाही. लाईट्स गेल्यामुळे अद्वैत जरा घाबरलेला असतो. अद्वैत म्हणतो की झंप्या सर, मला एक गोष्ट सांगा ना, की तुमच्या टीममध्ये अजून कोणी आहे का? तुमच्या ग्रुपमध्ये कोणी बाहेर वगैरे उभं आहे का? संगीता म्हणते की नाही, आम्ही 2घच जण आहोत. अद्वैत म्हणतो की हो का? मग एक काम करता का, प्लीज मला 2 मिनिटं सोडता का तुम्ही? मी पटकन जातो आणि लाईट्सला काय झाले ना बघून येतो, लाईट लावून येतो. संगीता म्हणते की हो चालेल. असं म्हटल्यावर संगीता म्हणते की कुठे चाललायस तू कुठेही जायचं नाहीयेस. अद्वैत म्हणतो की अच्छा मी नाही जात, मग याला पाठवा ना, ह्या चंप्याला. तसा ह्या चंप्या उभाच आहे, काही कामही नाही करत. जा लाईट का गेल्यात बघून ये चंप्या.
रॉकेट लगेचच आता लाईट चालू करण्यासाठी निघतो, तेव्हा आता संगीता त्याला थांबवते आणि म्हणते की कुठे चाललायस तू तू कशाला जातोयस? त्यापेक्षा माझ्याकडे भन्नाट आयडिया आहे, लाईट चालू करायला आपण दोघं जण जाऊयात ना, तू आणि मी आपण दोघं जण जाऊयात. अद्वैत म्हणतो की हो तुम्ही दोघं कशाला जाताय, पहिल्यांदा आम्हाला सोडा तरी. तर संगीता म्हणते की नाही नाही तुम्ही दोघांनी आता असंच राहायचं, आम्ही दोघं जण आता इथून निघून जातो. असं म्हणून संगीता आणि रॉकेट जात असतात. अद्वैत मागे म्हणत असतो की हो मला सोडा, आम्हाला सोडा दोघांना. त्यापर संगीता म्हणत असते की नाही नाही तुम्ही रात्रभर आता असंच राहायचं, आणि तसंही रात्रीचं अंधारात आम्ही काही चोरीबिरी करत नाही. असं म्हणून आता संगीता आणि रॉकेट दोघंही तिथून निघून गेलेले असतात. तर इकडे कला आणि अद्वैत दोघंही आता भांडत असतात. कला अद्वैतला म्हणत असते की काय असं काय बघतोयस माझ्याकडे? अद्वैत म्हणतो की मी कुठे तुझ्याकडे बघतोय, तुझ्यापासून छुटकारा हवाय म्हणून तुझ्याकडे बघतोय. ते की मलाही तुझ्यापासून सुटका करून घ्यायची आहे, आणि ठीक आहे तू असं बोललायस ना, आता मी काय तुझी सुटका करणार नाही. बघ आता मीही तुला सोडणार नाही. अद्वैत म्हणतो की गप असं नको करूस, आपल्या दोघांनाही यातून सुटायचंय, थांब मी प्रयत्न करतो. अद्वैत आता कलाची गाठ सोडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळी अद्वैतचा हात हा कलाच्या हाताला लागतो, त्यामुळे कला मोठ्याने ओरडते. अद्वैत तिला म्हणतो की काय चाललंय, एवढ्या मोठ्याने का ओरडतीयस तू, घाबरलो ना मी? मूर्ख बावळट आहेस का तू जरा? कला म्हणते की चांदेकर तू जर परत मला मूर्ख आणि बावळट म्हटलास ना, मग मी परत तुझ्या कानामध्ये ओरडेल हा, आणि मग त्याहून तर मदत तुला कधीच करणार नाही मी. कला आणि अद्वैत दोघंही आता एकमेकांसोबत बांधले गेलेले असतात. तर मानेजवळ अद्वैतची गाठ बांधलेली असते, त्यामुळे त्याला फार इरिटेट होत असतं. म्हणून अद्वैत कलाला म्हणतो की खरे ऐक ना प्लीज, इथे जी गाठ आहे ना ती सोडव ना पहिल्यांदा. कला म्हणते की अरे मी कशी सोडवणार आहे, माझा हात तर बांधलेले आहे माहिती आहे ना तुला. अद्वैत म्हणतो की काही कर परंतु ही गाठ सोडणं आधी, मला फार इरिटेट होत आहे. मग कला आता तोंडाने त्याच्या खांद्यावरची जी गाठ असते ती सोडत असते, आणि मग अचानक कलाला एक आठवतं. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर तुला आठवते, इथेच तुझ्या घड्याळामध्ये माझा पदर अटकला होता आणि त्याची गाठ बसली होती. त्यावेळी आपण ती दोघं गाठ सोडत बसलो होतो, तेव्हा रजनी मॅडम आल्या होत्या, आणि रजनी मॅडम काय म्हटल्या होत्या आठवते का तुला? तेव्हा अद्वैत म्हणतो की मला नाही आठवत. कला म्हणते की गप्प बस, मला माहिती आहे ना तुला आठवतंय, परंतु जरी आठवत नसेल तर मी तुला आठवण करून देते. त्या म्हटल्या होत्या की ही गाठ अंबाबाईने बांधली आहे, आणि ती गाठ आपण जोडीने सोडली होती, आणि ती गाठ सुटलीही होती. ऐक ना चांदेकर, ही गाठ सुद्धा आपण एकत्र जोडीने सोडूयात ना, म्हणजे लगेचच सुटेल. अद्वैत म्हणतो की कसं काय सोडवणार जोडीने, आपल्या दोघांचेही हात बांधलेले आहेत ना. अद्वैत म्हणतो की दोघांना तर काढता येणार नाही गाठ, परंतु एक काम कर, ही मानेजवळची गाठ पहिल्यांदा माझी सोड, मला फार इरिटेट होतं याने. मग कला आता दाताने त्याच्या मानेजवळ जी गाठ असते ती गाठ सोडत असते, आणि कलाने गाठ सोडवलेली सुद्धा असते. अद्वैत म्हणतो की चला बाबा सुटलो एकदाचा. अद्वैत मोकळा झालेला असतो. अद्वैत म्हणत असतो की चला मानेवरची गाठ सुटली आणि एक ओझं माझं कमी झालं. कला म्हणते की एक ओझं तुझं कमी झालं म्हणजे अजून दुसरं कुठलं ओझं होतं तुला? अद्वैत म्हणतो की हे काय माझ्या समोर येते, तूच माझ्या मानेवर बसलेलं भूत. कला अद्वैतला म्हणते की झालं बोललास, तरी म्हटलं अजून माशी कशी शिंकली नाही, बोलायला तर तुला काही ना काहीतरी हवंच असतं. अद्वैत म्हणतो की चल आता जास्त बोलू नकोस, चल माझ्या हात सोड आता. कला म्हणते की अद्वैत आता मी तुझ्या मानेवरची गाठ सोडली की नाही, आता तू मला सोडायला पाहिजे, मग मी तुझे हात सोडणार. अद्वैत म्हणत असतो की नाही नाही पहिल्यांदा तू माझे हात सोडून दे. अद्वैत म्हणतो की नाही नाही माझीच पहिल्यांदा गाठ सोडव. त्यामुळे कला आता पहिल्यांदा अद्वैतची गाठ सोडवते. अद्वैतची गाठ सोडवल्यावर अद्वैत मोकळा होतो आणि म्हणतो की चला मी चाललो झोपायला. कला म्हणते की अद्वैत काय करतोयस, आता माझी गाठ सोडव ना. मग अद्वैत आता कलाची गाठ सोडवून देतो. कला आणि अद्वैत दोघंही मोकळे झालेले असतात. त्यावेळी तिथे आलेली असते नैना, आणि नैना कला आणि अद्वैतला बघते. नैना विचार करते की काय हे दोघं अजूनही इथेच आहेत. अद्वैत कलाला म्हणत असतो की कोण होती ती माणसं, आणि आपल्याला अशी कशी बांधून गेली, बरं नीट बांधताही आलं नाही त्यांना. खरे तुझ्यासोबत बांधून राहणं म्हणजे खरंच खूप अवघड आहे हा. कला अद्वैतला म्हणते की काय चांदेकर एवढ्या एवढ्या गोष्टीने तू कंटाळलायस. अरे आपली आयुष्यभराची गाठ बांधली गेली आहे, आयुष्यभर आपण नवरा बायको म्हणून राहणार आहोत, तर मग मला किती कंटाळशील अजून. अद्वैत कलाला म्हणतो की ये नवरा बायको पुन्हा सुरू करू नकोस हा. नवरा बायको मला अजिबात आवडत नाही हे असं म्हटल्यावर. आता तुला भांडणं करायचे माझ्यासोबत की त्या चोरांना शोधण्यात माझी मदत करायची आहे. कला अद्वैतला म्हणते की अहो चांदेकर मला सांगा की ते चोर आपली वाट बघत बसले असतील का? अहो ते केव्हाचे केव्हा निघून गेले असतील. अद्वैत म्हणतो की असे कसे पळून गेले असतील, ते चोर होते, चोरी करायला आले होते, चोरी न करताच कसे काय बरं पळून जातील. कला म्हणते की त्याच्या आधी सुद्धा आपण उजेडाचं बघूयात का काहीतरी. जेव्हा तुम्ही भांडता ना तेव्हा तुमचा तो भांडलेला चिडका चेहरा मला बघायला फार आवडतो.
आणि प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, अंधारात तुमचा तो चिडका चेहरा मला दिसत नाही, त्यामुळे मला मजा घेता येत नाही. त्यामुळे पहिली लाईट ऑन करण्याचं बघा. अद्वैत कलाला म्हणतो की पण मला तुझा चेहरा बघण्यामध्ये काही एक इंटरेस्ट नाही आहे. पण काय करणार, मी AC शिवाय राहू शकत नाही ना, मला तर लाईट ऑन करावीच लागेल. तसंही काळोख मला आवडत नाही, त्यामुळे काहीही करून मला खाली जाऊन स्विच ऑन करावाच लागेल. कला म्हणते की कसं करणार आहेस? तर अद्वैत म्हणतो की कसं करणार आहे म्हणजे, लाईट आहे ना माझ्याकडे, मोबाईलची बॅटरी लावून जातो. अद्वैत आता लाईट ऑन करण्यासाठी निघालेला असतो. त्यावेळी तो कलाला म्हणतो की थांब, एकदा आपण हार चेक करून बघूयात. मग अद्वैत हार चेक करत असतो. हार कपाटामध्येच असतो. कपाटामध्ये अद्वैतने लॉकरचा पासवर्ड टाकलेला असतो, 4589 हा पासवर्ड असतो. अद्वैतने पासवर्ड टाकलेला असतो, कलानेही तो बघितलेला असतो आणि लांबून नैनाने सुद्धा तो पासवर्ड बघितलेला असतो. आता अद्वैत जेव्हा चेक करतो तर हार हा लॉकरमध्येच असतो. मग कला त्याला म्हणते की हार तर इथेच आहे. अद्वैत म्हणतो की हो बरं झालं, मग कशाला आले होते ते चोर, हार तर इथेच आहे, चोरी करायलाच आले होते ना ते. कला म्हणते की नाही रे, नाचायला आले होते ते. अद्वैत म्हणतो की नाचायला कसले, नाचवायला आले होते. कला म्हणते की बघितलं ना ते दोघेही कसे नाचत होते. तर नैना आता त्या दोघांनाही बघत असते. अद्वैत आणि कला दोघंही आता लाईट ऑन करण्यासाठी खाली जातात. नैना विचार करते की आता हे दोघंही बाहेर गेलेत म्हटल्यावर हीच वेळ माझ्याकडे आहे, ह्याच वेळेमध्ये मला जे करायचे ते करता येईल. कला आणि अद्वैत दोघंही आता टॉर्च घेऊन हळूहळू जिन्यावरनं खाली उतरत असतात. कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर ऐक ना, मला तुझ्या घरातला स्विच कुठे ते माहीत नाही आहे रे. अद्वैत म्हणतो की तुला काय करायचं आहे स्विच पाहून, घर माझं आहे, मला माहिती आहे ना कुठे आहे स्विच. उगाच वेड्यासारखं काय बोलतीयस, आणि आजूबाजूला जरा नीट बघ, कारण चोर आहेत, आपल्या आजूबाजूला चोर असू शकतात, ते कधीही आपल्यावर अटॅक करू शकतात. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत मला सांग ना, ते चोर तुला खरे वाटले का रे? अद्वैत म्हणतो की खरे म्हणजे तुम्ही? कला म्हणते की नाही रे, म्हणजे ते चोर तुला असे थोडे क्यूट नाही वाटले का? सिनेमामध्ये जसे चोर असतात अगदी तसे चोर वाटले मला ते. तर अद्वैत म्हणतो तुला काही कळतच नाही, अगं चोर होते ते चोर. तुला माहिती आहे का, आधी चोरी करण्याची त्यांची स्ट्रॅटर्जी वेगळी होती. पहिल्यांदा कसे लोक घरामध्ये यायचे, त्यांना काहीतरी खाऊ घालायचे, त्यांना बेशुद्ध करायचे आणि मग ते लोकांना लुटायचे. पण हे चोर मात्र तसे नाही आहे. हे चोर असे आहे की हे चोर घरामध्ये येतात, मग लोकांना नाचवतात, लोक दमले की मग ते लोकांना लुटतात, असे चोर आहेत हे. आता अद्वैतचं लॉजिक नेक्स्ट लेवलचं असतं आणि कला म्हणते की गप्प बस, जाऊ दे, पहिल्यांदा आपण लाईट बघूयात. कला आणि अद्वैत दोघंही आता लाईट ऑन करण्यासाठी गेलेले असतात आणि बघतात तर काय, स्विच हा खाली कोणीतरी केलेला असतो. अद्वैत म्हणतो की असा कोणी स्विच खाली केला, त्यामुळे लाईट्स गेला आहेत. कला म्हणते की नाही माहिती, जाऊ दे, तो स्विच ऑन कर बरं पहिल्यांदा. मग अद्वैत आता स्विच वरती करतो. त्यावेळी नैना ही आता तो दागिना चोरण्यासाठी कपाटाजवळ आलेली असते. सगळ्यात पहिल्यांदा ती लॉकरमध्ये पासवर्ड टाकते, परंतु पासवर्ड ती विसरलेला असते. पहिल्यांदा 4569 टाकते, एरर येतो. नंतर 4579 टाकते, मगही एरर येतो. मग शेवटी आता ती पुन्हा एक ट्राय करते आणि 4589 असा पासवर्ड टाकते. हा पासवर्ड टाकल्यावर लगेचच लॉकर उघडतो. लॉकर उघडल्यावर लगेच अलगद आता नैना त्या लॉकरमधून तो हार काढून घेते आणि त्याच वेळी नेमका लाईट्स ऑन झालेल्या असतात. अद्वैत म्हणतो की बरं झालं लाईट आली. कला म्हणते की अरे तुला एवढी प्रकाशाची गरज काय, शेवटी तू एवढा स्वयंप्रकाशित आहेस ना. अद्वैत तिला म्हणतो की हां, आता उगाचच फालतूचे जोक्स मारू नकोस हा, आणि चल पटकन. आगाऊ म्हणते. आता अद्वैत आणि कला दोघंही त्यांच्या खोलीमध्ये येत असतात. तर इकडे अचानक लाईट्स ऑन झाल्यामुळे आता कला आणि अद्वैत लगेचच येतील, त्यामुळे नैना फार घाबरलेली असते. नैना आता तो हार घेते. तिने हार काढलेलाही असतो लॉकरमधून, परंतु पुन्हा तो हार लॉकरमध्ये ठेवते आणि पटकन तिथून पळते. कारण तिला भीती वाटत असते की जर अद्वैतने आणि कलाने मला बघितलं तर मात्र माझं काही खरं नाही. या दोघांनी मला बघितलं तर हे मला पकडतील आणि त्यांना कळेल की मी चोरी करण्यासाठी आले होते. त्यामुळे हारापेक्षाही जास्त तिला स्वतःला वाचवणं जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे नैना आता लगेच तिथून पळ काढते. अद्वैत कलाला म्हणतो की ऐक ना, एक काम कर, तू वरती रूममध्ये जा, तोपर्यंत मी ते चोर कुठे आहेत, कुठे गेलेत ते बघून येतो, घरात कुठेतरी असू शकतात ते. आता कलाला माहीत होतं की ते चोर म्हणजे कोण आहेत, ते रॉकेट आणि संगीता आहेत. त्यामुळे कला अद्वैतला म्हणते की अरे कशाला, गेले असतील ते चोर. अरे म्हणजे चेक करायची गरज नाही, दार उघडं होतं, कदाचित ते पळूनही गेले असतील. आणि अरे कोणाच्या खोलीमध्ये असते तर आतापर्यंत गोंगाट झाला असता आणि आपल्याला कळलंही असतं की चोर त्या खोलीत आहेत म्हणून. आता परत तू जाणार, नंतर घर डोक्यावर घेणार आणि मग आजोबांना पण जागरण सहन होत नाही ना. अशी निम्म्या रात्री झोप खराब करणंही बरोबर नाही.
मला असं वाटतंय की तू चल रूममध्ये. आणि मला नाही वाटत की काही घरामध्ये चोरी वगैरे झाली असेल. चोरी वगैरे झाली असते तर एव्हाना आपल्या घरामध्ये खूप गोंगाट सुरू असता, परंतु तसं काहीच झालेलं नाही आहे आणि कदाचित ते चोरही निघून गेलेत. अद्वैत तिला म्हणतो की तुला खरंच वेड लागलंय. कला म्हणते की लागू दे मला वेड, तू चल आता. अद्वैतला म्हणते की चांदेकर पण काही म्हणा, मला मात्र तुझ्यासोबत डान्स करायला खूप मजा आली. अद्वैत म्हणतो की मला अजिबात नाही आली. कला म्हणते की गप्प बस, उगाच खोटं बोलू नकोस. मगाशी तर मस्त उड्या मारत होतास माझ्यासोबत, डान्स करत होता, एन्जॉय करत होता आणि आता नाही नाही म्हणतोय, असं म्हणून कला अद्वैतला चिमट्या काढत असते. अद्वैत म्हणत असतो की खरे खरे मला तू त्रास देऊ नकोस हा. कला मात्र त्रास द्यायचं काही थांबतच नसते आणि ती अद्वैतला सारखेच चिमटे काढत असते. त्यामुळे अद्वैत आता पुढे पळत असतो आणि कला त्याच्या मागे पळत असते. कला त्याला चिमटे काढणार, त्यामुळे अद्वैत स्वतःचा बचाव करत असतो. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर मला खरं सांग, आपल्या दोघांना एकत्र बांधलं होतं तेव्हा तुला मज्जा आली ना. अद्वैत म्हणतो की गप्प बस, त्याच्यात मज्जा येण्यासारखं काय आहे, असं म्हणून पटकन तो पळून. कला ही मागे म्हणत असते की हा चांदेकर काय असा केला असतो आणि सगळे ड्रॉवर आता चेक करत असतो. कला अद्वैतला म्हणते की काय झालं चांदेकर, असे ड्रॉवर का चेक करतोयस तू. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला माहिती आहे ना, मला सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे हव्या असतात, जिथल्या तिथे सगळ्या गोष्टी आहेत की नाही ते बघतोय. असं म्हटल्यावर अद्वैत आता एकदा कपाटाकडेही येतो आणि कपाटामध्ये एकदा हार चेक करतो. लॉकरला पासवर्ड टाकून आता त्याने हार चेक केलेला असतो. त्यावेळी कला तिथेच उभी असते आणि कलाने पासवर्डही बघितलेला असतो. अद्वैत आता लॉकरमध्ये हार चेक करतो तर हार हा लॉकरमध्येच असतो. कला म्हणते की अद्वैत आता किती वेळा तो हार पुन्हा 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 चेक करणार आहे. अद्वैत म्हणतो की गप्प बस, तू नको सांगू मला किती वेळा चेक करायचं आहे ते. मग कला ही शांत बसून घेते आणि मग कला आणि अद्वैत दोघंही झोपायला जातात. नैना त्यावेळी तिथेच उभी असते. नैना विचार करत असते की आता जर मी हार तो परत ठेवला नसताना तर मात्र माझी वाटच लागली असती. कला आणि अद्वैत दोघंही आता झोपलेले असतात. तर नैना अगदी झोपेपर्यंत ते दोघंही झोपेपर्यंत तिथेच उभी असते. कला आणि अद्वैत आता गाढ झोपलेत ही शक्यता आता तिला येते. लगेचच ती कला आणि अद्वैतच्या रूममध्ये येते आणि कपाटामध्ये आता लॉकर उघडून 4589 हा पासवर्ड टाकून तिने आता तो हार बाहेर काढलेला असतो. त्या काचेच्या बॉक्समधून ती हार बाहेर काढते आणि रिकामा काचेचा बॉक्स ती आता तसाच लॉकरमध्ये ठेवते आणि लगेच तिथून निघून गेलेली असते. कला आणि अद्वैतला तिच्यावर संशय देखील आलेला नसतो, कारण तिने खूप शांतीमध्ये क्रांती केलेली असते आणि तिचा आवाजही झालेला नसतो. कला आणि अद्वैत त्यावेळी गाढ झोपलेले असतात. आता सकाळी सकाळी कला आणि अद्वैत उठलेले असतात. अद्वैत त्यावेळी रूममध्ये नसतो. कला आता आंघोळ करून आलेली असते. कला विचार करते की चला आता पटकन त्या डिझायनिंग बनवायला घेते, नाहीतर हा अद्वैत सकाळी उठून मला बोलायला सुरुवात करेल की काय अजून डिझायनिंगचं काम हातामध्ये घेतलं नाही आहेस का, हे ते खूप इकडचं तिकडचं बोलायला सुरुवात करेल. त्यापेक्षा मी एक काम करते, मी आता डिझायनिंगला स्टार्ट करते. कला आता बोलत बोलत कपाटापर्यंत जाते आणि कपाट हे उघडंच असतं आणि एवढंच काय तर लॉकर सुद्धा उघडा असतो. कला विचार करते की लॉकर उघडा कसा काय. मग कला लगेचच लॉकरमध्ये आता तो हार चेक करते. कला हार चेक करायला जाते तर लॉकरमध्ये हारच नसतो. लॉकरमध्ये असतो तो रिकामा काचेचा बॉक्स. कला आता तो बॉक्स बाहेर काढते, परंतु त्या बॉक्समध्ये हार नसतो. त्यामुळे कला आता प्रचंड घाबरलेली असते. आता कपाटामध्ये इकडे तिकडे ती तो हार शोधायला सुरुवात करते. सगळं कपाट तिने खाली घेतलेलं असतं, सगळं कपाट तिने चाळलेलं असतं, परंतु तरी सुद्धा तिला अजून हार मिळालेला नसतो. त्यामुळे कला आता फार घाबरलेली असते. कला आता धावतच पुन्हा एकदा बेडवर वगैरे चेक करते. बेडवर तिने सगळ्या सामानामध्ये चेक केलेलं असतं, पण तरी सुद्धा तिला हार भेटलेला नसतो. पुढे ड्रॉवरमध्येही ते चेक करते, परंतु ड्रॉवरमध्ये सुद्धा तिला काही भेटत नाही. आता मात्र कला खूप घाबरत असते. हार नक्की कुठे गेला असेल असा तिला मोठा प्रश्न पडतो. आता अगदी ती घामाघूम झालेली असते आणि त्यावेळी सरोजचे बोलणे तिला आठवत असते. सरोज त्यावेळी अद्वैतला म्हटलेली असते की अद्वैत, तुझ्या आजोबांनी हा हार खूप जपून ठेवलाय. चांदेकर ज्वेलर्स तुझ्या आजोबांनी जेव्हा पहिल्यांदा सुरू केलं ना, तेव्हा त्यांनी हा हार बनवला होता. कलाने अद्वैतला बजावून सांगितलं होतं की हा हार रेफरन्सला ठेवूनच तुला डिझायनिंग करायचं आहे. हा हार खूप महागाचा आहे. करंटली आता त्याची मार्केट प्राइजेस कमीत कमी 22 लाखापर्यंत असेल. कला आता प्रचंड घाबरलेली असते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. एकतर अद्वैतने तो हार किती जपून ठेवला होता, सोबत अद्वैत त्या हाराला किती जपत होता. 17 वेळा तो हार चेक करून बघत होता की हार जागेवर आहे की नाही आहे. परंतु आता तो हार जर गेलाय हे अद्वैतला कळलं तर अद्वैतला काय वाटेल, अद्वैत या गोष्टीचं किती टेन्शन घेईल, अद्वैत तर सगळं घर डोक्यावर घेईल. कला आता प्रचंड घाबरलेली असते. कला आता पळत पळत खाली येते. नैनाही तिथे असते. घरातले सर्वजण तिथेच असतात. तेव्हा कला
आजोबांना म्हणते की आजोबा आजोबा असं ती जरा घाबरतच म्हणते. आजोबा कलाला म्हणतात की काय झालंय सुनबाई, अगं तू असं का बोलतीयस, काही झालंय का, जे काही असेल ते स्पष्टपणे सांग. कला म्हणते की आजोबा आपल्या प्रीमियम कलेक्शनमधला जो हार जो माझ्याकडे डिझाईन करायला दिला होता तो हार सापडतच नाहीये. असं म्हटल्यावर आता सरोजला तर खूप मोठा धक्का बसतो. सरोज मोठ्याने ओरडते की काय काय बोललीस तू. आबांनाही मोठा धक्का बसलेला असतो. हार चोरीला गेल्यामुळे आता सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. नैना विचार करत असते की हा विषय हिने आता का काढला, हिला आता हा विषय काढायची काय गरज होती. अजून तर त्या हाराची मी विल्हेवाटही लावली नाहीये आणि हा विषय हिने आताच काढलाय. सरोज कलावर ओरडत असते. कलाला म्हणत असते की अगं तू काय बोलतीयस, तुझं तुला तरी कळतंय का. कला मात्र रडत असते, शांत बसलेली असते. आबा म्हणत असतात की अगं कला काय बोलतीयस तू, हे तुला माहिती आहे ना, तो दागिना म्हणजे आपल्या चांदेकरांचा बहुमूल्य दागिना आहे. ते मला पहिल्यांदा सांग की अद्वैत कुठे, मला आत्ताच्या आत्ता अद्वैत सोबत बोलायचंय. त्यावर कला सांगते की अद्वैत सकाळी सकाळीच ऑफिसला निघून गेलाय. त्यानेच मला त्या हाराचं डिझायनिंग करायला सांगितलं होतं, म्हणून मी माझं सगळं आवरलं, अंघोळ वगैरे झाली आणि मग ते डिझायनिंगचं काम सुरू करायचंय म्हणून मी कपाट उघडलं. परंतु लॉकरमध्ये तो हारच नव्हता, होता फक्त हाराचा तो काचेचा बॉक्स. त्याचं हे वक्तव्य ऐकून आता सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. हार चोरीला गेलाय आता सगळ्या घरातल्यांना कळलेलं असतं. हार आता कुठे गेला असेल, कसा चोरी झाला असेल याची आता सगळ्यांनाच भीती वाटू लागते. तर संगीता आणि रॉकेटला मात्र वेगळीच भीती असते, कारण संगीता आणि रॉकेट हे रात्री दोघंही चोर बनून घरामध्ये शिरले होते अद्वैत आणि कलाच्या रूममध्ये. परंतु त्यांचा असला कुठलाही उद्देश नव्हता आणि मग या सगळ्या गोष्टी आपल्यावर येतात की काय अशी आता संगीतालाही भीती वाटू लागते. आणि कला सुद्धा घाबरलेली असते. कुठेतरी आई चोर म्हणून आली होती हेही कलाला माहीत असतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कलाकडनं हार गहाळ झाला असं सगळ्यांना वाटायला लागतं. त्यामुळे सरोज आता सगळ्या गोष्टीचं ब्लेम ही कलावर लावत असते. कलाला ती म्हणत असते की काय अगं तुला थोडंसं तरी भान आहे की नाही गोष्टींचं. अगं तू एक हार गहाळ केलाय आणि तोही चांदेकरांचा बहुमूल्य हार, तो 22 लाखांचा होता, जेवढं तुझं घरही नाहीये. असं कसं काय करू शकतेस. हे बघ, तसंही मला काही आश्चर्य वाटत नाहीये किंवा आश्चर्याचा धक्काही वाटत नाहीये, कारण मला माहित होतं की असा काहीतरी तू घोळ घालून ठेवणार, असे काहीतरी प्रताप तू करणार म्हणजे करणारच. कला रडत असते. सरोजला ती म्हणत असते की आता आपण या सगळ्या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा त्यापेक्षा सगळे मिळून आपण तो हार शोधूयात ना. आता सरोजला खूप राग येतो या गोष्टीचा की ह्या मुलीकडनं हार हरवलाय आणि आता ही दुसऱ्यांना शोधायला सांगतीये, दुसऱ्यांना तत्वज्ञान शिकवतीये आणि हिच्याकडनं हार गहाळ झालाय आणि ही दुसऱ्यांना शहाणपणा शिकवतीये. त्यामुळे सरोजचा माथा ठणकलेला असतो. सरोज खूप चिडलेली असते. सरोज आता कलाला मारणारच असते. त्याच वेळी अद्वैत तिथे आलेला असतो आणि अद्वैत म्हणतो की थांबाई, आणि अद्वैत आता कलाची बाजू घेऊन बोलतो. कलाची बाजू घेत तो सरोजला सांगतो की थांबाई, हे बघ तुला वाटते तसं काहीही नाहीये. काहीही झालं असेल तरी सुद्धा कलाने तो हार चोरलेला नाहीये, हे 100% खरं. जेव्हा अद्वैत कलाची ही बाजू घेतो तेव्हा आता कलाला खूप बरं वाटतं. कला आता अद्वैतकडे बघू लागते आणि तिला अद्वैतने सगळ्यांसमोर सपोर्ट केल्यामुळे आता तिला अद्वैतबद्दल अजूनच रिस्पेक्ट वाढतो. अद्वैतकडे ती बघत असते. आज सगळ्या घरच्यांसमोर अद्वैतने तिची बाजू घेतलेली असते. परंतु सरोजला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबलेल्या असतात, कारण सरोजला अद्वैतने थांबवलेलं असतं आणि खरे कधी चोरी करू शकत नाही असं ठणकावून सांगितलेलं असतं. अद्वैतने त्याच्या आईचं म्हणणं डावललेलं असतं. त्यामुळे मात्र सरोजला आता फार वाईट वाटलेलं असतं आणि कितीही काही झालं तरी अद्वैत आता कलाचीच साईड घ्यायला लागलाय. त्यामुळे आता तिला त्या गोष्टीचं दुःखही होत असतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.